मराठी कलाकारांचा अभिनय आणि त्यांची कामाप्रतीची निष्ठा ही साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत सगळ्यांनाच भावते. कारण मराठी कलाकारांना नाटकाचा वारसा लाभलाय. आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी हिंदीमध्ये काम केलंय. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता देवेंद्र गायकवाड. देवेंद्रला मराठीमध्ये दया म्हणून ओळखतात. पण हेच मराठी कलाकार जेव्हा हिंदीमध्ये काम करतात तेव्हा सेटवर त्यांना खूप वेगळा अनुभव मिळतो. मराठी इंडस्ट्रीमध्ये मिळून मिसळून राहण्याची पद्धत आहे, पण बॉलिवूडमध्ये हे सहसा आढळत नाही. द मराठी फाउंडरशी बोलताना दयाने अजय देवगण आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाच्या सेटवरच्या काही गोष्टी शेअर केल्या. देवेंद्रने सांगितलं की तान्हाजी या सिनेमामध्ये माझा आणि काजोलचा एक सीन आहे. शूटिंग वेळी मी 9 वाजता सेटवर पोहोचत होतो. काजोल मॅडम 1 वाजता आल्या, पण सगळं त्यांचं सुरू होतं. काजोल येत होत्या, त्यांचे शॉट घेतले जात होते आणि आम्ही इतर सगळे कलाकार बाजूला बसून असायचो. काजोल यांचे प्रत्येक अँगलने शॉट घेतले जायचे. सिनेमामध्ये आमचे जे काही संवाद दिसतात त्यासाठी दिवसभर काजोल यांचं 6 ते 7 तास शूटिंग चालायचं. त्यांचं झालं की त्या निघून जायच्या. बॉलिवूडमध्ये बॉडी डबल नावाची कन्सेप्ट आहे. तिच्यासारखी दिसणारी एक दुसरी बाई त्यांनी माझ्यासमोर उभी केली. कॅमेरा लावल्यानंतर मी माझे संवाद म्हणालो. दिग्दर्शक म्हणाले, व्हेरी गुड, हो गया. मग मी म्हणालो, ओके सर, नो प्रॉब्लेम. असं करून ते शूट पार पडलं. पण हा प्रकार मराठीमध्ये सहसा दिसून येत नाही, कारण प्रत्येक अँगलसाठी तो कलाकार स्वतः मेहनत घेतो. तानाजी सिनेमात फक्त दयाच नाही तर मराठी कलाकारांची मांदियाळी होती. शरद केळकर, देवदत्त नागे, शशांक शेंडे, प्रसन्न केतकर, शिवराज वाळवेकर, अंगद म्हस्कर, भाग्यश्री नवले, जगन्नाथ निवंगुणे, कैलाश वाघमारे, संदीप जुवाटकर यासारख्या अनेक कलाकारांनी तानाजी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. देवेंद्र गायकवाडच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास मुळशी पॅटर्न, देऊळबंद, देऊळबंद 2, चौक, धर्मवीर, लग्न मुबारक, धुरळा, सरसेनापती हंबीरराव, जाऊ द्या ना बाळासाहेब यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलंय. देवेंद्र गायकवाड आणि प्रवीण तरडे यांची मैत्री मराठी इंडस्ट्रीमध्ये परिचयाची आहे. त्यामुळे ती दोघं बऱ्याचदा एकत्र काम करतात. देवेंद्रने सलमान खानच्या दबंग 3 मध्ये सुद्धा काम केलं होतं. पण सध्या त्याने काजोलबद्दल केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलंय. दयाच्या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.